राहणार पाटेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिलानगर। मी माझ्या प्लॉटमध्ये मी असा व्हिडिओ बनवत आहे की गेल्या वर्षी म्हणजे त्याची तारीख आहे 14/8/2025 अशी तारीख आहे। माझे बी बियाणे उगवले नसल्यामुळे मी आपल्या कर्जत येथील कृषी खात्याकडे मी तक्रार दिलेली होती, परंतु कृषी खात्याने माझे पेपर पूर्ण तयार करून त्यांनी मला असं सांगितलं की आमचे काम आमचं झालेलं आहे, तरी महाबीजवाल्यांनी माझी फसवणूक केलेली आहे। तर हे फसवणूक करताना महाबीजवाले स्वतः माझ्या प्लॉटमध्ये आलेले होते, ते बघून गेलेले आहेत। परंतु त्यांनी मला माझ्या पेपरमध्ये 80% माझी नुकसान दाखविलेले आहे। परंतु त्यांच्या म्हणण्याचा भाग आज असा आला की तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे ते तुम्ही ट्रॅक्टरने नांगरल्यामुळं तुमचं धान्य खोल पडलं असे मला त्यांनी जबाब दिला होता। मला तुम्ही सांगा, आज रोजी कुणाकडे बैल नाही किंवा काय नाही, प्रत्येकजण आज ट्रॅक्टरमध्ये पेरणी करतात। तरीसुद्धा आताची पेरणी माझा हा प्लॉट जे आहे ते हे ट्रॅक्टरनेच केलेलं आहे। परंतु गेल्या वर्षी मला खूप पाऊस काळ होता, परंतु माझं 7 क्विंटल धान्य माझं महाबीजवाल्यांनी मोडलेलं आहे। तरीच महाबीजवाल्यांना तुम्ही अशी मी तक्रार केलेली होती की माझी नुकसान भरपाई त्यांनी करून द्यावा, परंतु त्यांनी का ऐकलं नाही। त्यांनी न ऐकल्यामुळं मी कलेक्टर साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे तक्रार दिली। कलेक्टर साहेबांनी मला शिंदे म्हणून आहेत, शिंदे त्यांच्याकडे तक्रार द्यायची सांगितली। मी शिंदेची गाठ घेतली, मला शिंदेचा पीए भेटला तिथं त्यांच्या ऑफिसला, जिल्हा परिषदला गेलतो मी। परंतु तिथं त्यांच्या पेनी महाबीजवाले, त्यांचं नाव आहे दौंडकर। ह्या दौंडकरांनी असं सांगितलं की आमच्याच्यानी काय होणार नाही, असं दौंडकरांचा जबाब आहे। परंतु मी शिंदे साहेबांना फोन केला की साहेब हे काय जमणार नाही। तसेच शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही दौंड साहेबांनाच विचारा, परंतु दौंड साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही ग्राहक मंचात तक्रार करा। साहेब, मी तक्रार करण्यासाठी नगरला ग्राहक मंचात गेलो, परंतु ग्राहक मंचात मी वकील गाठून त्यांनी मला 5,000 रुपये नोटीस देण्यासाठी पहिल्यांदा मागितलं। माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी सध्या ही पेपर रहित केलेले आहेत, परंतु माझा लढा असा चालत राहील। कर्जतचे अधिकारी पहिल्यांदा भेटलेले, त्यांचे नाव एक मिनिट, सुरुवातीला त्यांचे कर्जतचे अधिकारी, त्यांचे पहिले नाव मला वाणी म्हणून आहेत, वाणी त्यांची वाणी म्हणून त्यांची सही ह्याच्यावर, त्या वाणीने सांगितलं होतं मला की खरंच तुमची नुकसान झालेले आहे। परंतु आम्ही स्वतः वाणी साहेब सुद्धा माझ्या प्लॉटमध्ये आलेले होते, परंतु ह्या सर्वांनी पाहणी केलेले। जवळजवळ ह्या पेपरला माझ्या जवळजवळ 10 ते 12 सह्या येतं। स्वतः महाबीजवाल्याचे अधिकारी सुद्धा आले होते, परंतु त्यांनी सामने केले होते। वाणी साहेबांनी त्यांना महाबीजवाल्यांना विचारलं होतं की ह्या शेतकऱ्याला तुम्ही भरपाई काय देणार, तर त्यावेळेस मला सांगितलं होतं की तुम्ही जे सांगताल ते आम्ही त्यांना भरपाई देऊ शकतो, असे त्यांचं बोलणं झालं। परंतु याच्यावर मला 1ही रुपया माझे नुकसान भरपाई मिळालेली नाही, तरी पण माझी नुकसान भरपाई मला मिळावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। माझ्या शेतकऱ्या बंधूंना सांगतो की हा व्हिडिओ जे तर शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे अशी मी हात जोडून विनंती करतो।